नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत? आजचा दिवस एक वैशिष्ट्यपूर्ण दिवस आहे. काय काय केलं बरं तुम्ही आज? मजा आली ना? स्वातंत्र्याचा आपला 15 ऑगस्टचा स्वातंत्र्य दिन. सकाळी उठल्यापासून छानसे कपडे घालून शाळेमध्ये आज तुम्ही संगीत कवायत केली, छान छान उपक्रमांमध्ये सहभाग घेतला. आजचा जो 15 ऑगस्ट हा जो सण आहे तो प्रत्येक भारतीयांच्या मनात देशभक्ती जागृत करणारा एक अतिशय महत्त्वाचा सण उत्सव असा आहे. विद्यार्थी मित्रांनो, भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात जे कोणी ज्ञान अज्ञान व्यक्तींनी निर्भीड सहभाग घेतला, आपल्या प्राण्याची आहुती दिली, बलिदान दिलं, या सगळ्या व्यक्तींना नमन करण्याचा आज दिवस. या सर्वांना वंदन करून आपण आजच्या तासिकेला सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषद अहिल्यानगर यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे मिशन आत्मा. आणि या मिशन आत्मा या प्रकल्पाला पुढे घेऊन जाण्याचं काम आपल्या जिल्हा परिषदेचे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय आनंदजी भंडारी साहेब, त्याचप्रमाणे मिशन आरंभवर बारीक लक्ष ठेवणाऱ्या, ऑनलाईन तासिकेकडे लक्ष ठेवणाऱ्या आदरणीय नोडल अधिकारी कारले मॅडम, तसेच संगमनेर पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष गट शिक्षणाधिकारी आदरणीय गुंड साहेब, संगमनेर पंचायत समितीचे नोडल अधिकारी आदरणीय राऊत साहेब, तसेच या ऑनलाईन तासिकेचे नियोजन करणारे सर्व केंद्र प्रमुख, इथे उपस्थित असलेले केंद्र प्रमुख आदरणीय बाळासाहेब जाधव साहेब, तसेच मला तुमच्यापर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीने करण्यासाठी माझे सहकारी आदरणीय अशोक सोनवणे सर, दळवी सर, त्यानंतर टावरे सर आणि राऊत सर आणि त्यांना मार्गदर्शन तंत्रस्नेही आमचे सहकारी भारती सर, संदीप पावसे सर, संजयजी आंबरे सर यांचे विशेष हार्दिक आभार. विद्यार्थी मित्रांनो, मी दीपाली काशीनाथ रेपाळ, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोडेवाडी, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी अर्थातच भाषा विषयाचा जो पहिला पेपर आहे त्या पेपर संदर्भात आपण काही अभ्यास करणार आहोत. भाषा विषय म्हटलं आपल्याला खूप सोपा विषय वाटतो. भाषा ही आपली आपुलकीची भाषा असते, मातृभाषा आहे, म्हणून आपण तसं त्याला हलक्यात दिसतो. परंतु आपण जर इतर विषयांचा आणि भाषा विषयांचा जर आपण अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की नेमके आपल्याला भाषा विषयात गुण कमी मिळतात. तर आज जो आपण घटक अभ्यासणार आहोत त्याचं नाव आहे शब्द संपत्तीवरील प्रभुत्व. भाषा विषयामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने 32% ज्याला भारांश आहे आणि जे आपल्या हक्काचे मार्क आहेत. थोडा पाठांतराचा हा भाग आहे. पाठांतर थोडंसं सहजतेने किंवा सातत्याने जर आपण केलं तर हा 32% जो भारांश आहे आपल्या मिशन आरंभामध्ये आणि आपल्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये आपल्याला उज्ज्वल यशाकडे घेऊन जायला निश्चित मदत करेल. विद्यार्थी मित्रांनो, थोडंसं पाठांतर आणि नकळत सातत्याने जर हे करत राहिलं तर आपण निश्चित यशापर्यंत पोहोचू शकेल. आज आपण शब्द संपत्तीवरील प्रभुत्व या घटकामध्ये बरेचसे घटक आपल्याला उपघटक पाहायला मिळतात. कोणते कोणते बरं? बरोबर, विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द, एका शब्दाचे अनेक अर्थ, पिलूदर्शक शब्द, घरदर्शक शब्द, म्हणी, वाक्प्रचार, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, अशा प्रकारचे अनेक उपघटक आपल्याला या शब्द संपत्तीवरील प्रभुत्व या घटकामध्ये पाहायला मिळतात. आणि आपण जर अभ्यास केला तर हा सगळा पाठांतराचा बऱ्याचशा अंशी भाग आहे. आपण थोडंसं पाठांतर वाढवलं हे हक्काचे मार्क आपल्याला मिळतील. चला तर मग आजपासून, आज स्वातंत्र्याचा दिवस आहे, आपला 15 ऑगस्टचा उत्सव आहे. आजपासून आपण थोडंसं पाठांतराची सवय आपली थोडीशी कमी झालेली आहे, पण आपल्या या 32% भारांशासाठी आणि मराठीचा अभ्यास आपल्याला जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने करण्यासाठी, आपली शब्दसंपत्ती वाढवण्यासाठी आपण थोडंसं पाठांतरावर लक्ष देऊया. आज आपण शिकणार आहोत, अभ्यास करायचा आपल्याला शब्दसंपत्ती प्रभुत्व या घटकाअंतर्गत उपघटक आहे आपला शब्द समूहाबद्दल एक शब्द. आता लक्ष द्या, शब्द समूहाबद्दल एक शब्द.
आता शब्द समूहाबद्दल एक शब्द या जर वाक्याची आपण वाक्यरचनेची तत्व करायचं तर नेमके शब्द म्हणजे काय. आता तुम्ही म्हणाल आम्ही एवढा मोठा अभ्यास करतोय आणि मॅडम पण आपल्याला मुळापासून या गोष्टीचा अभ्यास करायचा. आता शब्द म्हणजे काय तर ठराविक प्रमाणे आले ठराविक प्रमाणे आलेल्या परंतु शब्द म्हणतो आपण शब्द ठराविक प्रमाणे आलेले आपल्याला शब्द ठराविक क्रमांक आलेले आणि त्या क्रमांकानुसार आल्यानंतर अर्थपूर्ण शब्द तयार असं जर लिहिलं तर काय होईल त्या काही अर्थ आहे का. मग शब्द कशाला म्हणतात तर ठराविक क्रमाने येणाऱ्या आणि अर्थपूर्ण असलेल्या रचनेला आपण शब्द असं म्हणतो. तिथे पहा ब द क ब द क असा हा शब्द तयार झालाय. मग ब म्हणजे काय समोर लगेच एखादा पक्षी पांढऱ्या रंगाचा पक्षी असं आपल्या डोळ्यासमोर येतो. म्हणून अर्थपूर्ण क्रम हा शब्दामध्ये खूप महत्त्वाचा असतो. विद्यार्थी मित्रांनो आता शब्द आपल्याला तयार करायचा त्या अगोदर आपल्याला अक्षर म्हणजे काय ते सांगायचं. अक्षर म्हणजे काय तर आपल्या ध्वनी आपल्या आवाजाच्या खुणांना अक्षर म्हणतात. बघा म्हणालो द क म्हणजे मी जे बोलले ब द क याच्या काय अक्षर खुणा आहेत त्यांना आपण अक्षर असं म्हणतो. आणि त्या अक्षर खुणांना जे चिन्ह वापरलेले असतात म्हणजे लिहितो अंकलिपीतील जे आपल्याला अक्षरं दिसतात क ख ग त्यांना ध्वनिचिन्ह असं म्हणतात. म्हणजे असं म्हणतात. मित्रांनो अक्षर वर्ण. आता वर्ण म्हणजे काय वर्ण म्हणजे आपल्या तोंडातून निघणाऱ्या मूल ध्वनींना मूल ध्वनी म्हणजे काय जे मूळचे ध्वनी आहेत आपल्या तोंडातून जे ध्वनी बाहेर पडतात त्यांना वर्ण असं म्हणतात. जेव्हा आपण बोलतो लिहितो ऐकतो तेव्हा हे मूलध्वनी हवेत फिरतात. म्हणजे आता जे काही तुमच्याशी बोलते थोड्या वेळाने ते हवेत फिरून जाईल तुमच्या काही लक्षात येणार नाही. पण हे मूल जेव्हा तुम्ही एखाद्या रंगामध्ये आवडत्या रंगामध्ये उदाहरणार्थ काळे आपण ते तेव्हा लिहून ठेवतो रंगामध्ये याचा अर्थ वर्णामध्ये वर्ण म्हणजे रंग त्याच्यामध्ये लिहून ठेवतो त्याला वर्ण असं म्हणतात. म्हणजे हे जे काय बोलणारे ध्वनी आहेत ते हवेत विरू नये ते कायमस्वरूपी आपल्या स्मरणात राहावेत म्हणून आपण जे काही लिहून ठेवतो त्याला वर्ण असं म्हणतात. आणि लिहिल्यामुळं ते अक्षर असतात. अक्षर म्हणजे काय कधीही नाश न पावणारे असे हे अक्षर नाश न पावणारे असे ते वर्ण त्याला म्हणतात. आता आपल्या मेन जाऊया आपल्याला शब्द समूह म्हणजे तुम्हाला म्हणजे काय एकत्र करायचं काय तर शब्दांना एकत्र करायचं म्हणजे म्हणजे एकत्र येऊन तयार होत त्याला म्हणतात शब्द समूह म्हणजे एकत्रित पूर्ण एकच शब्द आणि त्याला शब्द समूहाबद्दल एक शब्द म्हणजे आज मला समजा आम्ही पाया न घालता न बोलायचं पाया न मी आज अणवानी
म्हणजे शब्दांच्या ऐवजी एकच शब्द आपण तिथे वापरला, ते म्हणजे शब्दसमूहाबद्दल एक. उदाहरणार्थ आणखी एक, पाया आणि न घालता. इथे आपल्याला आणखी एक शब्द, मगाशी मी चप्पल म्हणाले तर पादत्राणे हा एक शब्द आपल्याला नवीन मिळाला. आपल्या शब्दसंपत्तीत याने निश्चितच वाढ होणार आहे. पाया पादत्राणे न घालता याचा अर्थ काय? अनवाणी. मी अनवाणी चालले म्हणजेच काय? मी पायात पादत्राणे घातली नाही. आणखी तुम्हाला सांगता का हे जास्त शब्द आपण ते शब्द बद्दल एक शब्द वापरू शकतो. तुम्ही विचार करायला सुरुवात करा. आजचा घटक हा शब्द समूहाबद्दल एक शब्द असाच आहे. आपल्याला त्याबद्दल आता अधिकाधिक अभ्यास करायचा आहे. अधिकाधिक असे शब्द समूह आणि त्यांना येणारा एकच शब्द हा आपल्याला समजून घ्यायचा आहे. बघा, इथे मी तुम्हाला काही शब्द समूह सांगते. तुम्ही निरीक्षण करायचं, थोडं लक्षात ठेवायचं आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मी जे सांगते ते हळूहळू अगोदर तुम्ही थोडंसं नोट डाऊन करा. आपली मिशन आरंभची जी पुस्तिका आपल्याला शाळेमधून प्राप्त झालेली आहे त्यामध्ये ते शब्द समूहाबद्दल अनेक शब्द भरपूर असा त्याचा साठा आहे. काही संदर्भ ग्रंथ आहेत, काही संदर्भ पुस्तिका आहेत, त्याच्यामध्ये अनेक शब्द समूहाबद्दल एक शब्द आहे. फक्त काय आपल्याला थोडंसं पाठांतर करायला लागेल. आता इथे बघा काही शब्द समूहाबद्दल एक शब्द आहे, आपण ते अभ्यासूया. आधी जन्मलेला. आधी जन्मलेला म्हणजे काय? त्याबद्दल एकच शब्द वापरलाय, काय? अग्रज. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला गंमत म्हणून घरात सुद्धा हे शब्द वापरता येईल बरं का. आपण म्हणतो ना, माझा भाऊ माझ्या आधी जन्मलेला आहे. त्याऐवजी तुम्ही काय म्हणाल? आईला सुद्धा तुमच्या समजणार नाही आपलं बाळ काय म्हणतंय ते. माझा भाऊ माझ्यापेक्षा अग्रज आहे म्हणजे तो माझ्या जन्मलेला आहे. आपल्या शब्दसंपत्तीत निश्चित या पद्धतीने वाढ होणार आहे. त्यामुळे आधी जन्मलेला अग्रज. मग नंतर जन्मलेला कोण? नंतर जन्मलेला अनुज. आपण काय म्हणतो, आपला धाकटा भाऊ असेल, बहीण असेल, वापरा ना शब्द. आपला पाठांतर जे असतं, जेव्हा आपण ते पाठांतराचा उपयोग दैनंदिन जीवनात करतो, दैनंदिन व्यवहारात करतो, रोजच्या वापरात करतो, तेव्हा ते शब्द आपल्या परिचित होऊन जातात. आता हे अग्रज, अनुज आपल्याला ऐकायला, लिहायला जड जातात. पण जेव्हा ते आपण हे बघा काही ऐतिहासिक मालिका असतात त्याच्यामध्ये हे शब्द वापरले गेलेले आहेत. त्यामुळे आपणही जेव्हा ते जनरली वापरण्याचा प्रयत्न करू तेव्हा आपल्या निश्चितच ते लक्षात राहतील. तर नंतर जन्मलेला जो असतो त्याला अनुज असं म्हणतात. म्हणजे आपल्यानंतर जो धाकटा असतो, लहान असतो त्याला अनुज म्हणतात. त्यानंतर काय? दोनदा जन्मलेला. ज्याचा जो दोनदा जन्मलाय त्याला म्हणतात द्विज. खूप दान धर्म करणारा. खूप दान करतो. एखादा मनुष्य खूप दान करतो. कोणतीही गोष्ट असेल, कुठे सप्ताह असेल, कुठे गावात असेल, कुठे शाळेसाठी असेल, कुठे समाजासाठी असेल, पैशाच्या स्वरूपात असेल किंवा अन्नदानाच्या स्वरूपात असेल, काय तन मन धनाने ज्या पद्धतीने एखादा व्यक्ती दान करत असतो त्याला दानशूर व्यक्ती असं म्हणतात. आपण म्हणतो एखादा व्यक्ती खूप दानशूर आहे. दानशूर म्हणजे काय? तर तो खूप दानधर्म करणारा आहे. हे शब्द आपल्याला आता वापरायचे म्हणजे आपल्या लक्षात राहतील आणि आपला जो भाषा विषयाचा जो 32% भारांश आहे तो आपल्याला हळूहळू सगळ्यात जास्तीत जास्त कसा आपल्याला कव्हर करता येईल त्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं. त्यानंतर राष्ट्रातील म्हणजे काय? आंतरराष्ट्रीय. बघा विद्यार्थी मित्रांनो, आंतरराष्ट्रीय म्हणजे काय? राष्ट्र ह्या शब्दांकडे लक्ष द्या. कधी कधी काय होतं, राष्ट्र म्हणजे आता बघा मी तुम्हाला जर विचारलं घाईघाईमध्ये आपलं राष्ट्र कोणतं सांगा बरं. खूप जण म्हणतील महाराष्ट्र, कारण आपल्याला ती राष्ट्र आणि महाराष्ट्रामध्ये येणारा राष्ट्र हे सारखं वाटतं म्हणून आपण महाराष्ट्र म्हणतो. पण राष्ट्र म्हणजे आपला देश. राष्ट्र म्हणजे काय? तर राष्ट्रातील जो व्यवहार असतो, जे त्यांचं देवाणघेवाण असते त्याला म्हणतात आंतरराष्ट्रीय. काय म्हणतात? आंतरराष्ट्रीय. आंतरराष्ट्रीय हा शब्द ऐकला असेल. देश विमान जायचं असेल त्याला आंतरराष्ट्रीय विमान म्हणतात, हो की नाही? म्हणजे आंतरराष्ट्रीय शब्द. त्यानंतर प्रसिद्ध जे दररोज मित्रांनो आपल्याला आता
वापरायचे सुरुवातीला जड जाईल, पण जेव्हा आपण सारखं सराव करू ते शब्दाच्या वापरू तेव्हा निश्चित शब्दसमूहाबद्दल एक शब्द हे तुम्हाला अजिबात अवघड वाटणार नाही. नंतर भाषण करण्याची कला. किती छान शब्द. भाषण करण्याची कला. वक्तृत्व आपल्याला माहिती आहे वेगवेगळ्या वक्तृत्व स्पर्धा असतात ना. मग त्याच्यामध्ये तुम्ही भाषण तुम्ही बोलतात कसं, तुमची बोलण्याची पद्धत कशी आहे, म्हणजे ही कला कलेला वक्तृत्व कला म्हणतात. भाषण म्हणजे वक्तृत्व. तुम्ही घेता की नाही अनेक वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग? बरोबर. तर हा शब्दसमूहाबद्दल एक शब्द. भाषण करण्याची कला, वक्तृत्व. त्यानंतर जीवाला जीव देणारा. आपण खूप वेळ म्हणतो माझा हा मित्र आहे ना माझ्या जीवाला जीव देतो. जीवाला जीव देतो म्हणजे काय? नेमकं काय करतोय तो? तर तो तुमचा जिवलग मित्र असतो, तो तुमचा बेस्ट फ्रेंड असतो. म्हणजे शब्दसमूहाबद्दल एक शब्द जर आपल्याला आलं, जीवाला जीव देणारा म्हणजे कोण? जिवलग. त्यानंतर स्वतःशी केलेलं भाषण. स्वतःशीच करायचं म्हणजे आपण बऱ्याचदा पाहतो आपण स्वतःशी बोलत असतो, त्याला म्हणतात स्वगत. स्वगत म्हणजे स्वतःशी बोलणं. बऱ्याचदा काय होतं जेव्हा आपण रागात असतो ना बऱ्याचदा असं स्वतःशीच आपण बोलतो. जेव्हा आपल्याला समोरच्याचा रिस्पेक्ट करायचा असतो, समोरच्याला आपल्याला उलटून बोलता येत नाही, तेव्हा कधी कधी नाईलाजाने किंवा आपल्या राग अनुभवत नाही म्हणून आपण स्वगत करत असतो. त्याला म्हणतात स्वतःशी केलेलं भाषण. कधी कधी आपण पॉझिटिव्ह पण काही गोष्टी करतो की जे स्वतःच्या मनाला सांगतो, स्वतःला काही गोष्टी सांगत असतो, समजावत असतो, त्याला स्वगत असं म्हणतात. त्यानंतर बालांपासून वृद्धापर्यंत. बालांपासून वृद्धापर्यंत म्हणजे काय? आता एखादा कार्यक्रम आहे, आपण म्हणतो त्यामध्ये खूप गर्दी होती, तर म्हाताऱ्या असं बोलण्यापेक्षा आपण म्हणालो कार्यक्रमामध्ये गर्दी होती, बाल आहेत, छोटी मुलं आहेत, त्यांच्या लोक त्यापर्यंत सगळे लोक अबालवृद्धामध्ये येतात. बाल वृद्धपर्यंत आपल्याला शब्द हा शब्द आहे ते मानणारा. काही लोक खूप देवाची पूजा करतात, खूप देवावर श्रद्धा असते. याला खूप देव तो अस्ति काय म्हणायचं त्याला की देव जे देवा नाही किंवा काय ते मानत नाही, तर अशा लोकांना काय म्हणतात? नास्तिक. नास्तिक. त्यानंतर उद्याला त्याची त्याला उद्या बद्दल एक शब्द काय सांगता येईल? उदयोन्मुख. काय म्हणता येईल? उदयोन्मुख. आपण बघा आता पहिलीचं पण बऱ्यापैकी प्रशिक्षण झालं, त्याच्यामध्ये उदय काही गिरवतात करत असतात, काही नऊ तरी त्याला म्हणतात उदयोन्मुख म्हणजे उदयाला येत असतात. सुरुवात म्हणतात उदयोन्मुख. त्यानंतर आणणारा. बघा महत्वाचा शब्द आहे. थोड्या शब्दांमध्ये शब्द केलेले उपकार जाणण्याचा अर्थ आहे. शब्द बद्दल आपल्याला एक शब्द सांगतो. समाजामध्ये केलेले उपकार सांगणारा म्हणजे एखाद्यावर काही केले त्याला त्याची म्हणतो की या समोर माझ्यावर त्या कृतज्ञ न जाणतात किंवा जाणत नाही म्हणजे सोडून देतात. आपण म्हणतो की त्याच्यावर उपकार केले तर म्हणजे तो कोण? कृतज्ञ. इथे कृतज्ञ आणि कृतज्ञ या शब्दामध्ये फरक आहे. आपल्या परीक्षेमध्ये आपल्याला घाईमध्ये
या दोन शब्दामध्ये, दोन अक्षरामध्ये आपला गोंधळ होऊ शकतो. कधी पण प्रश्न आल्यानंतर त्याचं वाचन व्यवस्थित करणं खूप महत्त्वाचं असतं. केलेले उपकार जाणणारा आणि केलेले उपकार न जाणणारा, इथे फक्त न हा शब्द आहे. न जाणणारा कृतघ्न आणि जाणणारा कृतज्ञ. त्यानंतर इच्छिलेली वस्तू देणारी गाय. बघा, काही गोष्टी थोड्या कल्पनाशक्तीच्या असतात. तर असं काही म्हणतात की एखादी गाय असते जी आपण इच्छा व्यक्त करू ती गाय आपल्याला देते. जसं कल्पतरू, आपण जी इच्छा करतो तो वृक्ष आपल्याला ती गोष्ट देतो. तसंच इच्छिलेली वस्तू देणारी गाय, त्याला काय म्हणतात? कामधेनू. काय म्हणतात? कामधेनू. त्यानंतर आकाशात गमन करणारा. गमन करणारा म्हणजे काय? गमन म्हणजे फिरणे. गमन म्हणजे काय? फिरणे. मग आकाशात फिरणारा कोण? खग. खग म्हणजे काय? समानार्थी शब्दांचा अभ्यास झाला तुमचा? बरोबर, खग म्हणजे पक्षी, जो आकाशात गमन करतो. मग त्याला आपण पक्षी म्हणण्याच्या ऐवजी काय म्हणणार? खग म्हणणार. शब्दसमूह आहे आकाशात गमन करणारा म्हणजे खग. त्यानंतर पुढचा शब्दसमूह आहे नाणी पाडण्याची जागा. नाणी पाडण्याची, आता हा शब्द समजतोय तुम्हाला? नाणी पाडण्याची. नाणी घ्यायची, पाडायची का? नाणी पाडायची म्हणजे जिथे नाणी तयार करतात, जे आपण पैसे चिल्लर म्हणतो ना, जी तिथे तयार करतात त्या जागेला म्हणतात टाकसाळ. काय म्हणतात? टाकसाळ. कधी कधी हे शब्द आपल्याला लक्षात येत नाही, आपण जसा शब्द आहे तसा अर्थ घेण्याचा प्रयत्न करतो. पण एकंदरीत जर शब्दसमूह पाहिला, अर्थ जर त्याचा पाहिला, नाणी पाडण्याची जागा त्याला म्हणतात टाकसाळ. त्यानंतर पुढचा शब्दसमूह आहे किल्ल्याच्या भोवतालची भिंत. किल्ला बांधलेला असतो आणि त्याच्या भोवतीची भिंत घातलेली असते. बऱ्यापैकी किल्ल्यांचा अभ्यास तुमचा झालेला आहे. त्या भिंतीला काय म्हणतात? तट. तट म्हणजे काय? किल्ल्याच्या भोवतीची भिंत. पंधरवाड्याने प्रसिद्ध होणारे. पंधरवाड्याने प्रसिद्ध होणारे. पंधरवाड्याने म्हणजे काय? 15 दिवसानंतर जे प्रसिद्ध होतं त्याला काय म्हणतात? पाक्षिक. मग अशी आपण कोणता शब्द पाहिला? जो दररोज प्रसिद्ध होतो. आता इथे काय लिहिलेलं आपल्याला? पंधरवाड्याने. पंधरवाड्याने. पंधरवाड्याने म्हणजे काय? 15 दिवसाने. मग 15 दिवसाने प्रसिद्ध होणार काय? तर पाक्षिक. आलं लक्षात शब्दसमूहाबद्दल एक शब्द? त्यानंतर पुढचा शब्दसमूह आहे, विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, आपल्याला हे काही शब्द जे आहेत पाक्षिक, मासिक, दैनिक, नियतकालिक, हे थोडा फरक त्याच्यामध्ये आहे. याचा आपल्याला गोंधळ होऊ शकतो. जेव्हा परीक्षेमध्ये प्रश्न येतो, आपण जर काळजीपूर्वक त्याचं प्रश्नाचं जर वाचन केलं नाही तर तो आपला हातचा मार्क जाऊ शकतो. त्यानंतर महिन्याला प्रसिद्ध होणारे. महिन्याला प्रसिद्ध होणारे काय? मासिक. महिन्याला प्रसिद्ध होणारे काय? म्हणजे जे मासिक दर महिन्याला त्याची छपाई केली जाते, दर महिन्यानंतर ते येतं, त्याला म्हणतात मासिक. असे काही मासिक तुम्हाला सांगता येईल का की जे दर महिन्याने येत आहेत? तुम्ही तुमच्या वाचनात काही आलेत का? आपल्या शाळेमध्ये एक मासिक येतं जीवन शिक्षण नावाचं, ते दर महिन्याला प्रसिद्ध होतं. त्यानंतर वर्षाला प्रसिद्ध होणारे. बघा, मगाशी आपण पंधरवाड्याला प्रसिद्ध होणारे, महिन्याला प्रसिद्ध होणारे. आता काही मासिक, काही वार्षिक असे असतात की जे वर्षाला प्रसिद्ध होतात. मग वर्षाला प्रसिद्ध होणारे ते त्याला एक शब्द वापरायचा, वार्षिक. वर्षाला प्रसिद्ध होणारं पुस्तक किंवा वर्षाला प्रसिद्ध होणारा लेख असं म्हणण्यापेक्षा आपण त्यासाठी एकच शब्दसमूहाबद्दल एक वापरू शकतो, त्याला म्हणतात वार्षिक. त्यानंतर अस्वलाचा खेळ करणारा. विद्यार्थी मित्रांनो, हा एक शब्दसमूह खूप महत्वाचा आहे. परीक्षेमध्ये 2 शब्दसमूह असे आहेत, अस्वलाचा खेळ करणारा आणि माकडाचा खेळ करणारा. आपला त्यामध्ये गोंधळ होऊ शकतो. काही अस्वलाचा खेळ करणारा दरवेशी आणि माकडाचा खेळ करणारा कोण असतो बरं? बरोबर, मदारी. तुमचा चांगल्यापैकी अभ्यास झालाय बरं का. त्यानंतर 3 रस्ते एकवटतात ती जागा. बघा, 3 रस्ते एकवटतात ती जागा, त्याला काय म्हणतात? त्याला एक शब्द वापरलेला आहे, तिठा. काय नाव आहे त्याचं, त्या शब्दाचं? तिठा. हा आपण बहुतेक करून हा जास्त वापरला जात नाही, परंतु आपण चौकामध्ये बसलोय, चौक याचा अर्थ काय? याच्यावरून सांगा बरोबर. 3 रस्ते एकवटतात ती जागा तिठा म्हणतात, तर मग चौक कशाला म्हणतात?
म्हणत असतील? विचार करा थोडा. अरे हो, तुम्हाला माहित तर आहे चौक म्हणजे काय? जिथे 4 रस्ते एकत्र मिळतात त्याला चौक असं म्हणतात. त्यानंतर कुणाचाही आधार नसलेला, कुणाचाही आधार नसलेला या शब्दसमूहाबद्दल एक शब्द वापरता येईल, त्याला म्हणतात निराधार. काही निराधार मुलं असतात, काही निराधार लोक असतात, काही निराधार वृद्ध व्यक्ती असतात की ज्यांना कुणाचा आधार नाही. मग असे आधार नसलेले कोण आहेत? निराधार. त्यानंतर पाहण्यासाठी जमलेले लोक. एखादा स्टेजवर कार्यक्रम चालू आहे, नाटक चालू आहे, एखादा सिनेमा चालू आहे किंवा काहीतरी चालू आहे आणि ते पाहण्यासाठी जे समोर लोक बसलेले असतात त्याला काय म्हणतात? प्रेक्षक. तर त्यासाठी शब्दसमूह आहे पाहण्यासाठी जमलेले लोक, म्हणजे त्याला आपण म्हणता येईल एकच शब्द प्रेक्षक. त्यानंतर ऐकण्यासाठी जमलेले लोक, म्हणजे पाहण्यासाठी जमतात त्याला प्रेक्षक म्हणतात. म्हणजे नुसतं ऐकण्यासाठी बसतात त्याला काय म्हणतात? म्हणजे समोरचा तेव्हा काहीतरी सांगत असतो, बोलत असतो, काहीतरी व्याख्यान देत असतो, मग त्याला काय म्हणतात? जे ऐकण्यासाठी बसलेले असतात त्याला श्रोते असं म्हणतात. शत्रूला सामील झालेला, जो आपला माणूस आहे, जो आपल्या गटात काम करतो आणि काही कारणास्तव किंवा काही गोष्टींनी तो शत्रूला सामील होतो, म्हणजे शत्रूला मदत करतो, त्याला म्हणतात घरभेदी. आपले बघा घरातले लोक किंवा काही लोक वापरताना तो शब्द येतो, हा घरभेदी आहे, म्हणजे जो शत्रूला सामील झालेला आहे. त्यानंतर मोजके असं बोलणारा. काही विद्यार्थी पण असतात, आपले शिक्षक वगैरे म्हणतात हा खूप मितभाषी मुलगा आहे. मितभाषी म्हणजे काय? तर तो मोजकेच बोलतो, कमी बोलतो. त्यानंतर पुढचा शब्दसमूह आहे अचूक गुणकारी असणारे. अचूक गुणकारी असणारे, त्याबद्दल काय एक शब्द आहे? रामबाण. ऐकला हा शब्द? आपल्या आजी आजोबा वापरतात बघा. आपण थोडं आजारी पडलो, कुणाला काही खरचटलं तर आपले बाबा सांगतात, आजी सांगते, आजोबा सांगते, अरे हे औषध लाव, रामबाण इलाज होईल त्याचा. रामबाण म्हणजे काय? तर अचूक गुणकारी औषध, म्हणजे त्या रोगावरचं अचूक निदान करणारं जे औषध असतं त्याला रामबाण असं म्हणतात. त्यानंतर भाषण करण्याची ताकद. आपण जे काय शब्दसमूह पाहतोय या शब्दसमूहाव्यतिरिक्त आपल्याकडे खूप असा साठा शब्दसमूहांचा आहे. मिशन आरंभची जी पुस्तिका आहे त्या पुस्तिकेमध्ये शब्दसमूहाबद्दल एक शब्द भरपूर दिलेले आहेत. आपण सगळ्यांनी 3रीचं पुस्तक 4थीचं पुस्तक चांगल्या पद्धतीने हाताळा. त्यामध्ये या शब्दसमूहांचा खूप सातत्याने आपण जर त्याचं वाचन केलं, पाठांतर केलं, लक्षात ठेवले तर आपल्याला निश्चितच आपल्याला मराठी विषयामध्ये भाषेचा जो पेपर पहिला आहे त्याच्यामध्ये निश्चित आपल्या हातचे मार्क आपल्याला मिळतील. त्यानंतर पुरामुळे नुकसान झालेले लोक, जे आपण बातम्यामध्ये वाचतो बघा, बातम्यामध्ये ऐकतो, पूरग्रस्त की ज्यांचं पुरामुळे अतिशय नुकसान झालेले, मग त्यांना काय म्हणतात? पूरग्रस्त. त्यानंतर नाटकाच्या प्रारंभीचे स्तवनगीत. मोठा शब्दसमूह आहे हा. नाटकाच्या प्रारंभ म्हणजे नाटक सुरू होण्या अगोदर जे स्तवन गायलं जातं, जे गीत म्हटलं जातं त्याला नांदी असं म्हणतात. लक्षात ठेवा मित्रांनो, नाटकाच्या प्रारंभीचे स्तवनगीत त्याला म्हणतात नांदी. हाल अपेष्टा सहन करण्याचा गुण, जो खूप हाल अपेष्टा सहन करतो, ज्यामध्ये सहन करण्याची ताकद जास्त आहे त्याला काय म्हणतात? तितिक्षा. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, थोडा शब्द बोलायला लिहायला थोडासा असा अपरिचित आहे पण आपल्याला तो लक्षात ठेवायचा आहे. हाल अपेक्षा सहन करण्याचा गुण त्याला म्हणतात तितिक्षा. त्यानंतर आठवड्याला प्रसिद्ध होणारे, बघा पुन्हा आलं, दररोज प्रसिद्ध होणारे, महिन्याला प्रसिद्ध होणारे, पंधरवड्याला प्रसिद्ध होणारे, वर्षाला प्रसिद्ध होणारे, आता आठवड्याला प्रसिद्ध होणारे, म्हणजे आठवड्याचे वार किती? 7. 7 दिवसानंतर जे येतंय त्याला काय म्हणतात? निश्चित बरोबर साप्ताहिक. काय म्हणतात त्याला? साप्ताहिक. त्यानंतर तोंडातोंडी चालत आलेली गोष्ट. तोंडातोंडी म्हणजे काय? आजीनी त्यांच्या नातवांना सांगितली, मग आपण मोठं झाल्यावर आपल्या अजून कोणाला ती गोष्ट सांगत राहू. दंतकथा चालतात असतात बघा त्या, म्हणजे ज्या तोंडातोंडी चालत आलेल्या काही गोष्टी असतात त्याला आपण दंतकथा असं म्हणतो. त्यानंतर दगडावर केलेले कोरीव काम.
दगडावर केलेले कोरीवकाम. या शब्दसमूहाबद्दल कुठला शब्द वापरता येईल तर शिल्पकाम. शिल्प म्हणजे दगड आणि दगडावर जे कोरीवाचं काम केलेलं असतं, मूर्त्या तयार केलेल्या असतात त्याला शिल्पकाम असं म्हणतात. त्यानंतर पुढचा शब्दसमूह आहे दोन नद्या एकत्र मिळण्याची जागा. बऱ्याच ठिकाणी तुमच्या गावामध्ये पण असतील काही नद्या की ज्या दोन नद्या आहेत एकत्र आल्या. मग तुम्ही काय म्हणतात, आई कधी धुणं वगैरे काही धुवायला चालले, आई काय म्हणते मी चालले संगमावर. कुठे चालले? संगमावर. बरोबर, कारण तिथे दोन नद्या एकत्र आलेल्या असतात, दोन नद्यांची तिथे संगम झालेला असतो, म्हणून दोन नद्या एकत्र मिळण्याची जी जागा असते त्याला संगम असं म्हणतात. त्यानंतर दुःखामुळं सोडलेला दीर्घश्वास. असा उसासा देतो बघा, काही झाल्यावर दुःख झालं असं उसासा टाकलेला असतो त्याला सुस्कारा असं म्हणतात. त्यानंतर पूर्वी कधी न पाहिले किंवा ऐकलेलं असं. हा शब्दसमूह लक्षात घ्या. पूर्वी कधी मी पाहिलं नाही, पूर्वी कधी मी त्याबद्दल ऐकलेलं नाही, म्हणजेच काय त्याला म्हणतात अपूर्व. काय म्हणतात? अपूर्व. शिवराज्याभिषेकचा धडा बघा, आठवतोय त्याचं हेडलाईन? एक अपूर्व सोहळा. आठवतोय? अपूर्व म्हणजे असा सोहळा मी पूर्वी कधी पाहिला नाही आणि ऐकलेला नाही. म्हणजे जे काय कधी तुम्ही पूर्वी पाहिलेलं नाही, ऐकलेलं नाही, त्यासाठी आपल्याला शब्द वापरता येईल अपूर्व. त्यानंतर पुढचं शब्दसमूहाबद्दल एक शब्द आहे देशासाठी प्राण अर्पण केलेला. बघा, आज आपला स्वातंत्र्य दिन, आज आपण खूप जणांनी भाषणं केली की नाही? तुमची वक्तृत्व त्याला दाखवली की नाही? बरोबर. तर भाषण करताना अनेक हुतात्म्यांचा आपण आठवण केली, त्यांना वंदन केलं, त्यांच्या आपण वेगवेगळ्या कथा सांगितल्या. तर जे देशासाठी लढले किंवा देशासाठी ज्यांनी आपले प्राण वाहिले अशा लोकांना, अशा योद्ध्यांना काय म्हणतात? हुतात्मा. ज्यांनी आपल्या प्राणाचं बलिदान केलंय त्यांना म्हणतात हुतात्मा. त्यानंतर पुढचा शब्दसमूह आहे मोफत पाणी मिळण्याची सोय. उन्हाळ्यामध्ये बघा आपल्या गावामध्ये किंवा रस्त्याने काही जे दानशूर व्यक्ती असतात, दानशूर आठवलंय? दानशूर म्हणजे काय? शब्दसमूह सांगा बरं मला. बरोबर, दानशूर म्हणजे जो व्यक्ती कायम दान करतोय, कुठल्या ना कुठल्या पद्धतीने दान करतो. असे लोक अशा पाणपोया बांधतात. पाणपोया म्हणजे जिथे मोफत पाणी मिळण्याची सोय असते, तर त्याला म्हणतात पाणपोई. आणि पुढचा शब्दसमूह आहे थोडक्यात समाधान मानणारा. जे काय आहे त्यात समाधान मानायचं, थोडक्यात समाधान, त्याला म्हणतात अल्पसंतुष्ट. म्हणजे आपण म्हणतो ना अतिरेक नाही, कसली हाव नाही, थोडक्यात जे आहे त्यात समाधानी असणारा त्याला म्हणतात अल्पसंतुष्ट. त्यानंतर पायापासून डोक्यापर्यंत. पायापासून तर डोक्यापर्यंत. मग या शब्दसमूहाला काय काय शब्द वापरता येईल? अपाद मस्तक. अपाद मस्तक. विद्यार्थी मित्रांनो, हे शब्द आपल्याला आता परिचित करायचे, हे आपल्याला वापरायचे. अपाद मस्तक. जे आपण दैनंदिन जीवनात जर हे शब्द वापरले तर आपल्याला ते कायम लक्षात राहतील. त्यानंतर अगदी पूर्वीपासून राहणारे. अगदी पूर्वीपासून राहणारे त्यांना म्हणतात आदिवासी. श्रम न करता खाणारा. हा शब्दसमूह बघा आपल्या घरात सुद्धा बऱ्याचदा वापरला जातो, कधी चेष्टेने वापरला जातो. काय आईस खाऊ आहेस तू? आईस खाऊ आहेस म्हणजे काय? तू आयता खातोय, तू काहीही श्रम, काहीही काम न करता खातोय, म्हणजे काय? आईस खाऊ. किंवा त्याला आपण काय म्हणतो? आयतोबा. आपली आई पण कधी कधी लाडाने म्हणते काय आयतोबा आहेस रे तू? म्हणजे काय? आपण घरात काम करत नाही, आईला मदत करू लागत नाही, म्हणजेच काय? श्रम न करता खाणारा. इथून पुढे आपल्याला आपल्या आईला, आपल्या पप्पांना, आपल्या बाबांना त्यांनी जर काही मदत मागितली थोडी निश्चित करायची, आपल्याला आयतोबा व्हायचं नाही. त्यानंतर इच्छिलेली वस्तू देणारे झाड. मगाशी आपण काय शब्दसमूह पाहिला आठवतोय? आपण जर असा संबंध लावला, मगाशी आपण गायीचा शब्द वापरला बघा. जी गाय आपल्याला जे पाहिजे ते देते त्याला काय म्हणतो? त्याला काय शब्दसमूहाबद्दल काय शब्द होता? काय शब्द होता? कामधेनू. आता इथे काय आहे? इच्छिलेली वस्तू देणारं झाड. आता असं कोणतं झाड आहे की आपल्याला जे पाहिजे ते देतं? तर त्याला म्हणतात कल्पवृक्ष. काय म्हणतात त्याला? कल्पवृक्ष. जाणून घेण्याची इच्छा असणारा.
काय म्हणतात, जाणून घेण्याची इच्छा असणारा. बघा, बाई आपल्याला शिकवत असतात, गुरुजी आपले सर आपल्याला शिकवत असतात आणि आपण काय करतो, सारखं मध्ये 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 काहीतरी प्रश्न विचारत असतो आणि मग काय आपल्याला शिक्षक पण त्या पद्धतीने समजावून सांगतात. आपले किरकोळ किरकोळ काहीतरी प्रश्न असतात सारखं, तर हे काय बाई, हे असं कसं, हे असं का झालं, मग ते असं का, म्हणजे आपण सतत त्याला काहीतरी जाणून घ्यायचं असतं, काहीतरी समजून घ्यायचं. त्याला म्हणतात जिज्ञासू. मग आपले शिक्षक सुद्धा कौतुक करतात. आपले पालक आले, आपली आई आली, आपले बाबा आले, आपले पप्पा आले, तर गुरुजी आपले सर काय सांगतात, मुलगा खूप जिज्ञासू आहे बरं का. जिज्ञासू म्हणजे काय, तर त्याला प्रत्येक गोष्ट जाणून घ्यायची इच्छा असते. म्हणजे तुमचा मुलगा खूप जाणून घेणारा आहे, एवढं बोलण्यापेक्षा एकच शब्द वापरायचा, काय, जिज्ञासू. त्यानंतर पती मरण पावलेला आहे अशी स्त्री, त्याला काय म्हणतात, विद्वान. त्यानंतर सैन्याची चक्राकार केलेली रचना. बघा, सैन्य असतं, आपण एक संवाद ऐकलेला आहे किंवा एक वाक्य ऐकलेलं आहे. काय वाक्य ऐकलेलं आहे, कोणाची सुटका नाही झाली चक्रव्यूहातून, चक्रव्यूहातून महाभारतामध्ये एक वाक्य ऐकलेलं आहे तुम्ही, आठवा, थोडासा जोर द्या, मी नाही सांगणार तुम्हाला काही. सैन्याची चक्राकार केलेली रचना, त्याला म्हणतात चक्रव्यूह. त्यानंतर 4 रस्ते एकत्र येतात ती जागा. मगाशी आपण पाहिलं, पिठा म्हणजे 3 रस्ते एकत्र येतात ती जागा आणि 4 रस्ते एकत्र येतात ती त्या जागेला काय म्हणतात, चौक. त्यानंतर 2 नद्यामधील जागा. बघा, हा शब्द आपण जास्त वापरत नाही. 2 नद्या असतात, त्याच्यामध्ये जी जागा असते त्याला दुआब किंवा दोआब असं म्हटलं जातं. त्यानंतर पायाच्या नखापासून शेंडीपर्यंत. मगाशी काय शब्द होता बघा, अर्थ तोच आहे, पण मगाशी होतं पायापासून मस्तकापर्यंत, डोक्यापर्यंत. त्याला आपण शब्द वापरलेला काय, शब्द समूहाबद्दल एक शब्द अपादमस्तक. आता काय आलंय, पायाच्या नखापासून तर शेंडीपर्यंत. बघा, दोन्हीही शब्द समूह सारखेच आहेत, थोडासा फरक येत असतात. तर याचा अर्थ आहे नखशिखांत. नखशिखांत म्हणजे पायाच्या नखापासून तर शेंडीपर्यंत. पुढचा शब्द समूह आपल्याला सांगता येईल, डोंगर पोखरून आर पार केलेला रस्ता. काय म्हणतात रे त्याला, मजा येते ना, तुम्ही कधी प्रवासाला गेले, बोगदा येतो, मग तुम्ही त्या बोगद्यातून ओरडत जातात की नाही, काय असतं बरं, सगळीकडे अंधार असतो आणि तो डोंगर असा कोरलेला असतो, मजा येते की नाही त्याला. काय म्हणतात त्याला, डोंगर पोखरलेल्या रस्त्याला बोगदा. लक्षात ठेवा बरं. लग्न झालेल्या मुलीच्या आईबापाचे घर. माहीतच आहे, आपली आई माहेरी जाते, आपल्याला घेऊन जाते. आताच गेली ना, लग्न झालेली की नाही, हो. लग्न झालेल्या मुलीच्या आईबापाचे घर त्याला माहेर म्हणतात. त्यानंतर दुसऱ्याच्या मनातले ओळखणारा, म्हणजे दुसऱ्याच्या मनात काय चाललंय, तो नेमकं काय विचार करतो हे त्याला ओळखता येतंय, त्याला मनकवडा असं म्हणतात. कधी कधी आपल्या बोलण्यात सुद्धा तो शब्द येतो. घरातले जे मोठे व्यक्ती असतात ते म्हणतात सुद्धा, काय रे तू किती मनकवडा आहे. मनकवडा म्हणजे काय, म्हणजे त्याच्या मनात काय चाललंय हे त्याला ओळखता येतं, त्याला म्हणतात मनकवडा. त्यानंतर जेवणानंतर अल्प झोप. बघा, रात्रीचा आपण सगळे एकदम धारळधूर झोपतो, पण काही लोकांना दुपारी सुद्धा झोपण्याची सवय असते. काही झालं तरी मला थोडंसं पडू दे असं म्हणतात, है की नाही. तर दुपारी जेवणानंतर छोटीशी आपण झोप घेतो, त्याला डुलकी घेतो, त्याला म्हणतात वामकुक्षी. काय म्हणतात, वामकुक्षी. आता हा शब्द तुम्ही वापरायचा बरं का. दुपारी जर आपले बाबा आई थोडीशी जेवणानंतर झोपली, म्हणायचं काय ग आई वामकुक्षी करते का. हे शब्द आपल्याला आता दैनंदिन जीवनात वापरायचे. त्यानंतर अनेक गोष्टी एकाच वेळी लक्ष देणारा, एकाच वेळी बऱ्याचशा गोष्टींकडे लक्ष देणारा, त्याला म्हणतात अष्टावधानी. ज्याचं एकाच वेळी बऱ्याचशा गोष्टींकडे लक्ष असतं, त्याला म्हणतात अष्टावधानी. पुढच्या शब्दसमूहाबद्दल एक शब्द आहे, गावातील एकत्र पाणी भरण्याची जागा. आपल्या गावामध्ये बघा पाणवठा असतो. पाणवठा म्हणजेच काय, तर गावातील एकत्र पाणी भरण्याची जागा. त्यानंतर तिथी वार नक्षत्र योग करणाऱ्यांची पुस्तिका. कोण पाहतं बरं हे तिथी, तुमचं नक्षत्र काय आहे, तुमचा वार काय आहे, जन्मवार काय आहे, कुंडली कोण पाहतं. आणि त्या कुंडली पाहण्याचं जे असतं त्याला काय म्हणतात, ते पुस्तकेला पंचांग. एकच शब्द वापरायचा, पंचांग. त्यानंतर निरपेक्ष कामाबद्दल दिलेले सन्मानाचे धन. एखादा व्यक्ती काम करत असेल, कोणतीही अपेक्षा न ठेवता
आणि तरीही त्याला अपेक्षा न ठेवता काहीतरी त्याला रक्कम मिळते किंवा काहीतरी धन मिळतं, त्याला म्हणतात मानधन. त्यानंतर ज्याची पत्नी मरण पावलेली आहे, ज्याची पत्नी मरण पावलेली आहे असा पुरुष. विद्यार्थी मित्रांनो, सगळे शब्दसमूह थोडेसे असे विरुद्धार्थी आहेत. मग असे आपण पाहिलं, ज्याचा जिचा पती वारलेला आहे त्या व्यक्तीला काय म्हणतात? विधवा. आता इथे काय आहे? ज्याची पत्नी मरण पावलेली आहे त्या पुरुषाला काय म्हणतात? विधूर. काय म्हणतात? विधूर. त्यानंतर स्वतःच्याच फायद्याचे पाहणारा, स्वतःच्या फायद्याचं पाहायचं, त्याला म्हणतात अप्पलपोटा. शब्दसमूहाबद्दल एकच शब्द. त्यानंतर समाजात समता नांदावी असं म्हणणारा, की सगळ्यांनी समतेने वागलं पाहिजे, सगळ्या समाजात समता राहिली पाहिजे असं जो व्यक्ती म्हणतो त्याला म्हणतात साम्यवादी. हा साम्यवादी विचाराचा आहे. म्हणजे काय? सगळे समानतेने राहिले पाहिजे, समानतेने वागले पाहिजे असं जो म्हणतो त्याला म्हणतात साम्यवादी. विद्यार्थी मित्रांनो, आणखी आपल्याला बरेचसे शब्दसमूहांचा अभ्यास करायचा आहे. शत्रूकडील बातमी काढून आणणारा कोण? तर गुप्तहेर. आपल्या इतिहासामध्ये, शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये हेर होते, गुप्तहेर होते. नावं आठवा त्यांची. बरोबर. त्याला म्हणतात हेर, गुप्तहेर किंवा खबऱ्या. जिथे आकाश जमिनीला टेकल्यासारखं दिसतं त्याला म्हणतात क्षितिज. त्यानंतर मूर्ती जिथे असते तो देवातला जो गाभारा असतो त्याला काय म्हणतात? गाभारा. शब्दसमूहाबद्दल एक शब्द. ज्याला कोणीही शत्रू नसतो असा कोण? अजातशत्रू. तिथी वार न ठरवता आलेला कोण? अतिथी किंवा आगंतुक, जो अचानक आलाय. विद्यार्थी मित्रांनो, असं आपल्याला शब्दसमूहाबद्दल अनेक शब्द आपण बऱ्यापैकी अभ्यासलेले आहेत. पण पुन्हा सांगते, आपल्याकडे खूप असा शब्दसमूहाचा साठा आहे. आपल्याकडे मिशन आरंभची छानशी अशी पुस्तिका आहे. तुम्ही त्याचा चांगल्या पद्धतीने वापर करायचा आहे. पाठांतरासाठी सरळ रोजचे काही शब्द आपण जर नजरेखालून घातले, त्याचं वाचन केलं, एखाद्या गोष्टीचा कंटाळा आल्यानंतर पुन्हा वाचन करायचं, पाठांतर करायचं, सातत्याने जर आपण त्याचा अभ्यास केला तर आपली शब्दसंपत्ती ही निश्चित वाढेल. शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपल्याला इझी वापरता येतील आणि परीक्षेला तर सगळं सोपंच होऊन जाईल. त्यानंतर आपण आता सरावासाठी काही प्रश्न मी इथे आणलेले आहेत. जेव्हा आपण आरंभ किंवा स्कॉलरशिपची परीक्षा देतो त्याच्यामध्ये वेगवेगळे शिकवतात. शब्दसमूहाबद्दल एक शब्द म्हणजे प्रत्येक वेळेस काही शब्दसमूह देतील, त्याचा काय अर्थ आहे ते तुम्हाला विचारतील असं नसतं. वेगवेगळ्या प्रकारचे बदलून प्रश्न विचारले जातात. काही प्रश्नांचे नमुने आपण इथे घेतोय. त्यामध्ये एक प्रश्न प्रकार आहे, पुढील प्रत्येक शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द असणाऱ्या शब्दांचा पर्याय क्रमांकाचं वर्तुळ आपल्याला रंगवायचं. म्हणजे त्यांनी शब्दसमूह दिलेला आहे, त्याचा काय अर्थ आहे किंवा त्याबद्दल कुठला शब्द येऊ शकतो त्याचा पर्याय रंगवायचा. चला, मगाशी आपला बराचसा अभ्यास आता शब्दसमूहाबद्दल झालाय. आता मी फक्त तुम्हाला प्रश्न दाखवते, मला उत्तर तुम्ही नोंद करतायत ना, लिहितायत ना शब्दसमूहाबद्दल एक शब्द. चला मग, 50 वर्षांनी साजरा केलेला महोत्सव. बघा, काही तुमच्या वाचनात आलेले असतील, काही वापरात आलेले ते शब्द. मग 50 वर्षांनी साजरा केलेला महोत्सव त्याला काय म्हणतात? सुवर्ण महोत्सव आणि शताब्दी महोत्सव. मग कुठल्या पर्यायाला तुम्ही गोल करणार? कोणता पर्याय रंगवणार? पर्याय क्रमांक 3, सुवर्ण महोत्सव. त्यानंतर देवापुढे सतत ठेवणारा दिवा. बघा, नवरात्रामध्ये आपली आई आजी एक दिवा आपला देवारामध्ये सतत ठेवत असतो. आणि आपली आई काय म्हणते बरं त्या दिव्याला? काय म्हणते? मी पर्याय दाखवायच्या अगोदर सांगा मला. बरोबर, काय म्हणतात त्याला? जो सतत दिवा ठेवतो, सतत दिवा पेटलेला असतो त्याला म्हणतात नंदादीप. 1 नंबरचा पर्याय क्रमांकाला आपण आता रंगवायचंय. त्यानंतर भाषण ऐकणारा कोण? मगाशी सांगितलं मी तुम्हाला, कोण भाषण ऐकणारा? बघा, प्रेक्षक, वक्ता, श्रोता, अभिनेता किंवा गोंधळ होऊ शकतो. भाषण ऐकणारा कोण? वक्ता म्हणजे भाषण देणारा, बोलणारा, आणि श्रोता म्हणजे भाषण ऐकणारा. थोडंसं आपण काळजीपूर्वक प्रश्नाचं वाचन केलं तर आपल्याला सगळं सोयीचं होईल, सोपं होईल. त्यानंतर पाण्यात राहणारे प्राणी. काय म्हणतात रे पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांना? बरोबर, जलचर प्राणी. मग सांगा बरं, जमिनीवर राहणाऱ्या प्राण्यांना काय म्हणतात?
जर पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांना जलचर म्हणतात, तर जमिनीवर राहणाऱ्या प्राण्यांना भूचर. बरोबर. दोन नद्या एकत्र मिळण्याची जागा मगाशी सांगितलं. 2018 साली हा प्रश्न परीक्षेला येऊन गेलेला आहे. दोन नद्या एकत्र येतात त्याला काय म्हणतात? संगम. त्यानंतर पुढचा प्रश्न, उपकाराखाली दबलेला. उपकाराखाली दबलेला म्हणजे ज्याच्यावर खूप उपकार आहेत. कोण रे? लक्ष द्या. पर्याय क्रमांक कोणता? कृतघ्न. म्हणजे काय? ज्याला उपकाराची जाणीव नाही. आपण मगाशी शिकलो हा शब्दसमूह. पोरका, ज्याला आईबाप नाही. कधी कधी जेव्हा आपल्याला शब्दसमूह जर सारखे वाटत असले शब्द, तर प्रत्येकाचा अर्थ आपल्याला समजून घ्यायचा आहे. त्यानुसार आपल्याला लक्षात येईल. मग इथे आपल्याला 4 नंबरचा पर्याय बघता येईल. त्यानंतर विमान चालवणारा. कोण? वैमान. सोपं आहे ना? त्यानंतर पुढचा प्रश्न, माकडाचा खेळ करून दाखवणारा. मगाशी शब्दसमूह होता अस्वलाचा खेळ करून दाखवणारा. आणि मग माकडाचा खेळ करून दाखवणारा कोण? मदारी. बघा इथे मदारी शब्द आलाय, दरवेशी शब्द आलाय. आपला अस्वलाचा खेळ करणारा आणि माकडाचा खेळ करणारा यात गोंधळ होऊ शकतो. त्यामुळे ते थोडंसं काळजीपूर्वक आपण लक्ष द्यायचंय. त्यानंतर हत्तीला काबूत ठेवणारा. कोण? जो हत्तीला कंट्रोल करतो, हत्तीला काबूत ठेवतो, तो कोण? कोण? पर्याय क्रमांक सांगा. पर्याय क्रमांक 3 ला आपल्याला रंगवायचे. हत्तीला काबूत ठेवणारा माहूत. डोंगर कपारीत राहणारे कोण लोक असतात त्यांना काय म्हणतात? शब्दसमूहाबद्दल काय शब्द वापरता येईल? बघा इथे 4 पर्याय आहेत. गिरिजन, वाघ, वनचर आणि गिरिदुर्ग. काय शब्द आहेत? प्रत्येक शब्दाचा अर्थ आपल्याला समजून घ्यायचे. जेव्हा एखादा शब्दसमूह आपल्याला लक्षात येणार नाही, तर प्रत्येक शब्दाचा जर आपण अर्थ लक्षात घेतला, आपला पर्याय आपल्याला मिळतो. त्यानंतर ठराविक काळाच्या अंतराने प्रसिद्ध होणारे. बघा मगाशी आपण वार्षिक पाहिलं, साप्ताहिक पाहिलं, नियतकालिक पाहिलं, सगळे प्रकार पाहिले. मग सांगा बघा ठराविक काळाच्या अंतराने प्रसिद्ध होणारे कोणतं आहे? मासिक, दैनिक, वार्षिक की नियतकालिक? कुठला पर्याय? नोंद करतायत, लिहून घेतायत. पर्याय क्रमांक 4 जे ठराविक काळाने प्रसिद्ध होत आहे. त्यानंतर कर्तव्याकडे पाठ फिरवणारा. जो आपलं कर्तव्य विसरतोय तो कोण? कर्तव्य परायणमुख. कृतज्ञ नाही, भोळा नाही, कर्तव्य दक्ष नाही. जो कर्तव्य करतो त्याला म्हणतात कर्तव्य दक्ष. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 4 रस्ते एकत्र मिळतात ते ठिकाण कुठलं? सोपं आहे ना? अभ्यास झाला ना मगाशी? चौक. काय? त्यानंतर मोजता येणार नाही असेल. हा हे शब्दसमूह एकदम सोपा आहे. मोजता येणार नाही असं म्हणजे काय? असंख्य. पर्याय क्रमांक कितवा होता? 3. त्यानंतर दुसऱ्या प्रकारचा प्रश्न प्रकार आपल्या परीक्षेला येऊ शकतो. मगाशी आपल्याला शब्दसमूह दिले, त्या शब्दसमूहांचा अर्थ किंवा त्या शब्दसमूहांऐवजी कुठला एक शब्द येतो तो आपल्याला पर्यायामधून निवडून त्याचा पर्याय क्रमांक आपल्याला रंगवायचा होता. आता दुसरा प्रकार काय येऊ शकतो? पुढील प्रत्येक शब्दासाठी योग्य अर्थ असलेला शब्दसमूहाच्या पर्याय क्रमांकाला आपल्याला आता त्या वर्तुळाला रंगवायचंय. म्हणजे आता ते शब्द देणार आणि शब्दाचा जो शब्दसमूह आहे त्याचा पर्याय क्रमांक आपल्याला शोधायचा आहे. बघा मगाशी जे बघितलं त्याच्या अगदी विरुद्ध अनुज. अनुज म्हणजे काय? आपला पहिला शब्दसमूह होता, आठवताय ना? अनुज म्हणजे कोण? कोणाला अनुज म्हणताय? बघा त्यांनी 4 पर्याय दिले. चिखलातून जन्मलेला, अंड्यातून जन्मलेला, आधी जन्मलेला आणि नंतर जन्मलेला. अनुज कशाला म्हणतात सांगा पर्याय क्रमांक? अनुज. बरोबर. नंतर जन्मलेला पर्याय क्रमांक 4. त्यानंतर स्वार्थी. स्वार्थी म्हणजे काय? आपण मित्राला म्हणतो किती स्वार्थी आहेस रे तू? स्वार्थी म्हणजे काय? स्वतःबद्दल अभिमान असलेला, स्वतःबद्दल अभिमान, स्वतःच्या फायद्याचा विचार करणारा आणि दुसऱ्याला काहीही सहजगत्या देणारा. मग इथला पर्याय क्रमांक कुठला आहे? पर्याय क्रमांक 3. जो स्वतःच्या फायद्याचा कायम विचार करतो त्याला स्वार्थी असं म्हणतात. त्यानंतर पुढचा शब्द आहे परिचारिका. परिचारिका याचा अर्थ काय? बघा पर्याय दिलेले आहेत. रोग्यांची शुश्रूषा करणारी, सेवा, पायी चालणारी, परिचय असणारी आणि पाण्यात राहणारी. परिचारिका याचा अर्थ रोग्यांची शुश्रूषा करणारी. पर्याय क्रमांक 1 चं वर्तुळ आपल्याला रंगवायचं. आणि वर्तुळ रंगवताना विद्यार्थी मित्रांनो काळजी घ्यायची.
घाईघाईमध्ये आपल्याला पर्याय क्रमांक समजत असतो, पर्यायाचं उत्तर आपल्याला माहीत असतं, एक क्रमांकाचं वर्तुळ नुसतं आपण ते बोलतो, पण ते रंगवताना काटेकोर रंगवायचं, ते बाहेर जाणार नाही, खाडाखोड होणार नाही, दुसऱ्या वर्तुळामध्ये घुसणार नाही, याची आपल्याला काळजी घ्यायची. म्हणजे ज्या पद्धतीने आपण अभ्यास करतोय, अभ्यासाचा सराव करतोय, पाठांतराचा सराव करतोय, उदाहरणांचा सराव करतो, आपल्याला तेवढाच सराव वर्तुळ रंगवायचा सुद्धा करायचा आहे. त्यानंतर सांगा बरं आता तुम्ही शब्दसमूह कुठला पर्याय येणार? मूर्तिकार म्हणजे काय? पर्याय क्रमांक 2, मूर्ती बनवणारा, त्याला म्हणतात मूर्तिकार. त्यानंतर पुढचा शब्द आहे मूकबधीर. काय शब्द आहे? मूकबधीर. बघा बरं, काय समजा तुम्हाला हे पर्याय येतच नाहीये, माहीतच नाहीये, शब्दसमूह तुम्ही पाठच केलेले नाहीये, कधी वापरलेले नाही, मग तुम्ही कसं करणार बरं? मूक आणि बधीर या शब्दामध्ये त्याचा अर्थ आहे. मूक याचा अर्थ काय? ज्याला बोलता येत नाही. आणि बधीर याचा अर्थ काय? ज्याला ऐकता येत नाही. म्हणजे काय? मूक बधीर म्हणजे काय? तर ज्याला बोलता येत नाही आणि ऐकायलाही येत नाही. पर्याय क्रमांक 4. कधी कधी जर आपला अभ्यास थोडासा कमी पडला तर आपल्याला ह्या पर्यायामधून सुद्धा अंदाज लावून आपल्याला अचूक उत्तरापर्यंत जायचंय. त्यानंतर पुढचा शब्दसमूह आहे, शब्द दिलेला आहे अतिवृष्टी. अतिवृष्टी सोपं आहे की नाही? अतिवृष्टी म्हणजे काय? पाऊस. अति म्हणजे काय? खूप. मग अतिवृष्टी म्हणजे काय? खूप पाऊस पडणे. बरोबर? पर्याय क्रमांक 3. त्यानंतर मृत्युंजय. मृत्युंजय या शब्दाचं काय सांगता येईल? शब्दसमूह मृत्युंजय, मृत्यूवर विजय मिळवणारा. ज्याने मृत्यूवर जय मिळवलेला आहे, विजय मिळवलेला आहे, त्याला म्हणतात मृत्युंजय. पर्याय क्रमांक 1. दिगत राहा, तुम्हीही सराव करा. पुढचा शब्द आहे नंदनवन. नंदनवन म्हणजे काय? घराभोवतीची बाग आहे का नंदनवन? शाळेभोवतालची बाग याची, खेळाचं मैदान आहे का स्वर्गातील इंद्राची बाग? पर्याय क्रमांक नंदनवन म्हणजे काय? काही शब्दांचा तुम्ही अभ्यास करायचा आहे, काही नोट डाऊन करून ठेवायचे, आपला हात आत झाल्यानंतर तुम्ही ते चेक करायचे. या शब्दाला काय म्हणतात? काही उत्तर मी सांगणार नाही, तुम्ही सुद्धा ते शोधायचे, म्हणजे आपल्याला सराव होईल. त्यानंतर ऐखाऊ. ऐखाऊ म्हणजे काय? लक्षात आलं ना बघायचं? ऐकोबा म्हणजे काय? स्वतः श्रम न करता खाणारा. पर्याय क्रमांक 1. विद्यार्थी मित्रांनो, भूचर मगाशी आलं होतं जलचर. भूचर म्हणजे कोण? आपण घाईघाईने लिहिणार, पाण्यात राहणारे. आपण कधीही प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा. भूचर, भू म्हणजे जमीन, मग भूचर म्हणजे कोण? तो जमिनीवर राहतो, जे राहतात त्याला म्हणतात भूचर. मग पर्याय क्रमांक किती याचा? 3. जमिनीवर राहणार आहे त्याला म्हणतात भूचर. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आता पुढचा प्रश्न प्रकार परीक्षेला जो येतोय तो पाहायचा आहे. तो प्रश्न प्रकार असा आहे, पुढे दिलेल्या शब्दसमूहाबद्दल पर्यायातील कोणता शब्द योग्य नाही? आता बघा, कोणता शब्द योग्य नाही त्याचा आपल्याला पर्याय क्रमांक वर्तुळ रंगवायचा आहे. इथे आपल्याला योग्य पद्धतीने वाचन आणि पूर्ण कॉन्सन्ट्रेशन, प्रश्नाचं व्यवस्थित वाचन, पर्यायाचं व्यवस्थित वाचन करणं खूप महत्त्वाचं आहे. बघा, नमुन्याचे प्रश्न मी काही देते. बघा, हरणासारखे डोळे असलेली. जर आपले शब्दसमूह जर पाठ झालेले असतील तर आपल्याला लगेच एका शब्दात ते लक्षात येईल. हरणासारखे डोळे असणारी कोण? म्हणजे आपल्या डोक्यात येते, आपण शोधायचं. पण बघा, आपल्याला पर्याय काय दिले? हरिणाक्षी, मृगाक्षी, मीनाक्षी, कुरुंबनयना. आता बघा, जर प्रत्येकाचा जर आपण विचार केला तर आपल्याला सगळं सारखंच दिसतंय. हरणाशी संबंधित दिसतं. मीनाक्षी, मीन म्हणजे काय? मासा, माशासारखे डोळे असणारे. पण हे हरिण, मृग, कुरंब आपली गोंधळ होतोय ना. पण हरणासारखे डोळे असणारे म्हणजे कोण? पर्याय क्रमांक 2, मृगाक्षी. आपल्याला अचूक पर्याय शोधता आला पाहिजे. यासाठी आपल्याला पूर्ण लक्ष देणं पर्यायाकडे खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर मालाचा साठा करून ठेवण्याची जागा, जिथे खूप माल एकत्र केला जातो, साठा केलेला जातो, मग त्याला काय म्हणतात? बघा, पर्याय बघा बरं का, कसा गोंधळ होतो बघा शब्दांमध्ये. गोदाम, गोदाममध्ये पण भरपूर असतं, कोठारमध्ये पण खूप असतं. काय काय असतं ते तुम्ही लक्षात ठेवायचं. वखार, वखारमध्ये पण काहीतरी सामान असतं.
मचाण. तर आपल्याला हे प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. इथे आपल्याला प्रश्न काय दिलाय? मालाचा साठा करणारा. मग मालाचा साठा कुठे करतात? तर गोदामामध्ये. हे धान्याचं कोठार, वखारीमध्ये लाकडे असतात किंवा आणखी काही, मचाण वेगळी. तर आपल्याला पर्याय क्रमांक 1 अचूक निवडायचा आहे. त्यानंतर मन आकर्षित करणारा. आपलं मन आकर्षित जो करून घेतो त्याला म्हणतात मनोहर. शब्द वाचणं आणि सगळे पर्याय समजून घेणं हे खूप महत्वाचे आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे होडी चालवणारा. तोही आपल्याला शोधायचा आहे. होडी चालवणारा काय म्हणतात? त्यानंतर कैदी ठेवण्याची जागा. पर्याय बघा आणि नेहमी अशा प्रश्नामध्ये जे सारखे सारखे वाटतील किंवा समान अर्थाचे आपल्याला वाटू शकतात, आपला थोडा गोंधळ होऊ शकतो, असे प्रश्न, असे पर्याय दिलेले असतात. कैदी ठेवण्याची जागा काय? कारागृह, कारखाना, बंदीशाळा, तुरुंग. कारखाना जर सोडला तर कारागृह, बंदीशाळा, तुरुंग हे आपल्याला सारखंच वाटतं. मग यातला अचूक पर्याय आपल्याला निवडता आला पाहिजे. कैदी ठेवण्याची जागा याचा अर्थ कारागृह. त्यानंतर पुढचा प्रश्न प्रकार, चौथा प्रश्न प्रकार बघा. पुढील पैकी चुकीच्या अर्थाचा पर्याय निवडून त्याच्या पर्याय क्रमांकाचं वर्तुळ रंगवायचे. मग अशा आपण अचूक किंवा योग्य पर्याय शोधला. आता तेच थोडंसं उलट. 3 पर्याय आपल्याला आता चुकीचा जो अर्थ आहे तो आपल्याला निवडायचा आहे आणि त्याचं वर्तुळ रंगवायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, शब्दसमूहाचा अभ्यास करताना आपल्याला अशा प्रश्नांचा सराव करणं अतिशय गरजेचं आहे. बघा, पर्याय 4 दिलेले असतात. आपल्याला काय शोधायचं इथे? दरमहा प्रसिद्ध होणारे मासिक. दुसरा पर्याय आहे दर 6 महिन्यांनी प्रसिद्ध होणारे षणमासिक. तिसरा पर्याय आहे दर वर्षाने प्रसिद्ध होणारं. त्यांनी पर्याय दिला, उत्तर दिलंय दैनिक. आणि दर आठवड्याला प्रसिद्ध होणारं त्याला म्हणतात साप्ताहिक. मग याच्यामध्ये आपल्याला 4 पर्यायामध्ये 3 पर्याय हे योग्य आहेत आणि 1 पर्याय हा चुकीचा आहे. मग निरीक्षण करा, वाचन करा, कुठला पर्याय तुम्हाला चुकीचा वाटतोय? बरोबर, दर वर्षाने प्रसिद्ध होणारं काय असतं आपल्याला तेही समजलं पाहिजे, म्हणजे आपल्याला चुकीचा पर्याय लक्षात येईल. दर वर्षाने प्रसिद्ध होणारं वार्षिक असतं आणि इथे दैनिक दिलेलं आहे, म्हणजे आपला पर्याय क्रमांक 3. असं अचूक निवड आपल्याला पर्यायाची करता आली पाहिजे. त्यानंतर चुकीच्या अर्थाचा पर्याय निवडा. अरण्याचा राजा, वनराज, अरण्याची शोभा, वनश्री, अपेक्षा नसताना घडलेली गोष्ट, अपेक्षित, अरण्यात राहणारे प्राणी, वनचर. बघा विद्यार्थी मित्रांनो, हे खूप फसवे प्रश्न असतात. आपण इथे जर हा 4ही पर्याय जर पाहिले, प्रत्येक पर्यायाचा आपल्याला थोडंसं स्पीडने वाचन करावं लागणार आहे. अरण्याचा राजा, वनराज, चूक आहे की अचूक? अचूक. त्यानंतर अचूक म्हणजे काय? योग्य पर्याय. अरण्याची शोभा, वनश्री म्हणतात, बरोबर. अपेक्षा नसताना घडलेली गोष्ट, इथं दिलं अपेक्षित. बघा बरं का, अपेक्षित, पण खरं उत्तर काय त्याचं? अनपेक्षित. फक्त इथे न राहिलेलं आहे, पण आपण घाईघाईने त्याला हे करू शकतो, त्यामुळं आपण वाचन चांगलं करायचं. पर्याय क्रमांक 3 हा चुकीचा आहे. त्यानंतर पुढचं शेती करणारा शेतकरी. त्यानंतर शोध लावणारा दीर्घोद्योगी, चुकीचं आहे की नाही? त्यानंतर समाजाची सेवा करणारा समाजसेवक, सतत निंदा करणारा निंदक. अशा पद्धतीने आपल्याला चुकीचा पर्याय अचूक पद्धतीने निवडता आला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही खूप सारखा सराव केला तर आपल्याला ते सोपे किंवा प्रश्नांचे जे वेगवेगळे प्रकार आहेत आपल्याला ते समजतील. पुढचा एक प्रश्न प्रकार आहे. पुढे काही वाक्य दिली आहेत, त्यात अधोरेखित शब्दांसाठी कोणता एक शब्द वापरता येईल ते आपल्याला सांगायचे. मोजके मी काही प्रश्न देते. त्याच्यामध्ये बघा, राम व गीता शाळेत चालले होते, रस्त्यात त्यांना अस्वलाचा खेळ करणारा दिसला. याऐवजी आपण काय शब्द वापरू शकतो? राम आणि गीता शाळेत चालले, रस्त्यात त्यांना अस्वलाचा खेळ करणारा म्हणजे कोण? दरवेशी दिसला. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला हा पर्याय क्रमांक 3 वापरता येईल. या पद्धतीने आपल्याला या प्रश्नांचा अधिकाधिक सराव करायचा आहे. त्यानंतर आमच्या गावात व्याख्यानमाला सुरू होती. व्याख्यान देणाऱ्या व्यक्तीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मग व्याख्यान देणाऱ्या व्यक्ती कोण? व्याख्याता. अशा पद्धतीने आपल्याला या प्रश्नांचा सराव करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, बऱ्यापैकी आजचा शब्द समूहाबद्दल एक शब्द
हा पाठ किंवा हा अभ्यास ही तासिका तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजली असेल. चला, मी फलकावर गृहपाठ दिलाय, नोंद करून घ्या त्याची. तुम्हाला माहित असणाऱ्या कोणत्याही 50 शब्दांची, म्हणजे जे काय आतापर्यंत तुम्ही ऐकले तिसरीला किंवा आता जे काय ऐकले ते शब्दसमूह तुम्ही अर्थासहित यादी करायची आणि जास्तीत जास्त प्रश्नांची निर्मिती करायची, नुसते लिहायचे नाही. मी जे काय प्रश्न क्रमांक 1, 2, 3 जे काय वेगवेगळे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची निर्मिती तुम्ही करायची आणि अशा पद्धतीने तुम्ही जेव्हा स्वतः प्रश्न तयार करणार तेव्हा तुमचा खूप खूप छान पद्धतीने अभ्यास होणार. तुम्हाला आजची तासिका आवडली? शब्दसमूहाबद्दल एक शब्द हा आता बऱ्यापैकी हलका झाला असेल ना विद्यार्थी मित्रांनो? शब्दसमूहाबद्दल एक शब्द जर सातत्याने तुम्ही अभ्यास केला तर निश्चितच तुम्ही आपला जो 32% भारांश आहे तो आपण पूर्णत्वाकडे किंवा आपल्याला अधिकाधिक पूर्ण क्षमतेने गुण प्राप्त करण्यास आपल्याला ते सोयीचं होईल. विद्यार्थी मित्रांनो, आज होता 15 ऑगस्ट आपला स्वातंत्र्य दिन. आजची तासिका आपली संध्याकाळची होती, पण लक्षात ठेवा उद्या गोपाळकाला आहे. गोपाळकाल्याला उद्या सुट्टी आहे. सुट्टी आहे की नाही उद्या? पण सुट्टी आहे म्हणजे खूप वेळ झोपून राहायचं का? नाही, सकाळी लवकर उठायचंय, कारण उद्या पुन्हा मी तुमच्या भेटीला येणार आहे, पण सकाळी लवकर. किती वाजता यायचं? माहिती 6 वाजता, बरोबर. उद्या 7 वाजता. उद्या 16 तारीख आहे. 16 तारखेला उद्याचा तासिकेचा वेळ आहे 7 ते 8. आपण सगळ्यांनी आता संध्याकाळी शब्दसमूहाबद्दल थोडासा एक शब्द असा अभ्यास करा आणि उद्याचा तास जो आहे त्याची तयारी करा आणि लवकर सगळेजण तासिकेसाठी उपस्थित राहा. पुन्हा एकदा सांगते, उद्याची तासिका आहे सकाळी 7 ते 8. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपण सगळ्यांनी लक्ष देऊन आजच्या तासिकेमध्ये भाग घेतला, सहभाग झाले याबद्दल मी म्हणते. धन्यवाद.